प्रश्न पहिला, आयफेल टॉवर कुठे स्थित आहे? पर्याय आहे ए भारत, बी जपान, सी पॅरिस, डी सौदी अरेबिया. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानाचे शिल्पकार कोण होते? पर्याय आहे ए महात्मा गांधी, बी इंदिरा गांधी, सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर याचे योग्य उत्तर आहेत पर्याय डी. पुढचा प्रश्न आहे, कोणती नदी वारंवार आपला मार्ग बदलण्यासाठी ओळखली जाते? पर्याय आहे ए गंगा, बी कोसी, सी गोदावरी, डी ब्रह्मपुत्रा. तर याचे योग्य उत्तर आहेत पर्याय बी. पुढचा प्रश्न आहे, सिक्का जमवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? पर्याय आहे ए मोठा प्रभाव पाडणे, बी खोटं वचन देणे, सी योग्य वर्तन करणे, डी सन्मान मिळवणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. पुढचा प्रश्न आहे, फुलांची दरी भारतातील कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहे ए महाराष्ट्र, बी उत्तराखंड, सी तमिळनाडू, डी जम्मू काश्मीर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. असेच दररोज नवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. पुढचा प्रश्न आहे, रात्रभर राहिलेला भात खाल्ल्याने कोणता त्रास दूर होतो? पर्याय आहे ए बद्धकोष्ठता, बी डायबिटीज, सी कॅन्सर, डी किडनी स्टोन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या झाडाला जखम केली असता त्यातून रक्तासारखा रस येतो? पर्याय आहे ए वड, बी पिंपळ, सी आंबा, डी ब्लड शुगर ट्री. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी. पुढचा प्रश्न आहे, कोणता प्राणी 3 वर्ष उभा राहू शकतो? पर्याय आहे ए घोडा, बी गाई, सी वानर, डी वाघ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. पुढचा प्रश्न आहे, मॅगी सारखे फास्ट फूड खाल्ल्याने कोणता आजार होऊ शकतो? पर्याय आहे ए पथरी, बी लिव्हर खराब होणे, सी स्मरणशक्ती कमी होणे, डी कर्करोग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. पुढचा प्रश्न आहे, अमृत फळ म्हणून कोणत्या फळाला ओळखले जाते? पर्याय आहे ए पेरू, बी लिची, सी जांभूळ, डी केळी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, कोणता जीव 6 दिवसापर्यंत श्वास न घेता जिवंत राहू शकतो? पर्याय आहे ए मासा, बी साप, सी विंचू, डी मुंगी. तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.